जर तुम्ही पोलीस भरतीला घेऊन खरंच सिरियस असाल, तुम्हाला खरंच 9 स्कोर पाहिजे असेल ना, तर आजचा व्हिडिओ पाहिजे. आणि तो उगाच तुम्ही तुमच्या 40 मिनिटं इंस्टाग्रामच्या रील बघण्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मस्त चांगलं चांगलं ज्ञान घेऊ शकता इंस्टाग्राममध्ये. मग तिकडे करा, इकडे तुमचा टाइम काय फालतू वाया घालवू नका. पण जर खरंच तुम्हाला मनापासून काहीतरी करायचं असेल, 9 स्कोर पाहिजे असेल, तर आजचा व्हिडिओ पाहायचा, नाही तर सोडून निघून जायचं. झालं. आता महत्वाची गोष्ट, 9 स्कोर येतो कसं काय. मला स्वतःला या ठिकाणी 96 मार्क होते, तुम्ही चेक करू शकता. मला 96 मार्क होते. तर मी काय स्ट्रॅटर्जी या ठिकाणी अवलंबली होती, मी काय केलं होतं. आपण आजच्या इकडे लागल आपण सर्व आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, आपण सुरुवात करू. तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो. सर्वात पहिली गोष्ट, ज्यावेळेस विद्यार्थी जे ना नवीन नवीन सुरुवात करत असतो ना, आता सपोज तुम्ही कामाला सुरुवात केली, होतं का माहितीये का, तुमची इच्छा असते की अरे आता मी पोलीस भरतीला सुरुवात केली, तर मी आता काय करावं, मी आता काय वाचावं, कसं करावं. आपल्या मनामध्ये भाई शंका कुशंका अनेक असतात, म्हणजे ते चालूच असतं. आणि आपल्या आतून इच्छा असते की यार कोणतरी मला असा व्यक्ती भेटला पाहिजे, त्याने मला गायडन्स केलं पाहिजे, ज्याने मला सांगितलं पाहिजे असं तसं. हो, तुम्ही काय करता माहितीये का, तुम्ही आमच्यासारख्या लोकांना मेसेज करता. म्हणजे माझ्यासारखे अनेक पोलीस असतात, तुम्ही त्यांना मेसेज करता की दादा थोडंसं गायडन्स करा, थोडंसं सांगा. आता मी तुम्हाला सांगतो, आज रोजी माझे इंस्टाग्रामवरती 1,04,000 म्हणजे 1,00,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर मला खरं सांगा, एवढ्या लोकांना रिप्लाय देणं पॉसिबल आहे का? एवढ्या जास्त लोकांना खरं सांगतो रिप्लाय देणं इम्पॉसिबल आहे. आता मग मी काय केलं होतं, मी असं केलं का नाही, मी असं नाही केलं होतं. मला एक गोष्ट चांगल्या पद्धतीने माहित होती की मी जर या लोकांना मेसेज केला, हे माझे मेसेज सुद्धा सीन करणार नाही. मी तर सीन करतो, ज्यांचा रिप्लाय देऊ वाटला त्यांना देतो, पण मी ते सोडून टाका विषय. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे ना, थांबा तुम्हाला आता मला पेन घेऊ द्या, आता आपण कामाला लागू. ओके, सर्वात महत्वाची गोष्ट, जसे की आता हे तुम्ही आहात, आपण हे मान्य करून घेऊ. हे तुम्ही आहात, तुमच्या हातामध्ये या ठिकाणी हा कंदील आहे, आणि या कंदिलाचं हे असं एवढं हे उजाळ आहे, एवढ्या भागापुरता उजाळ पडतंय. मग थोडं एक काम करतो, टॉर्च घेतो. सपोज तुम्ही आहात, हे तुमच्या हातामध्ये हे टॉर्च आहे. म्हणजे तुमचं टॉर्च उजाळ आहे हे इथपर्यंत तुमच्या टॉर्चचं उजाळ येते. आता तुम्ही काय म्हणता माहितीये का, अरे यार त्याचं उजाळ फक्त इथपर्यंत मर्यादित येते आणि मला तर या ठिकाणी पोहोचायचंय. ओके, तर मग आता मी जाऊ कसं काय, माझं उजाळ फक्त इथपर्यंत आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल, सिंपल. तुम्हाला काय करायचं भावड्या, चालत राहायचंय. तू जसं जसं पुढे पुढे जात राहशील तसं तसं तुला प्रकाश दिसत चालेल. सेम टू सेम पोलीस भरतीचं पण हेच आहे. तुम्ही काहीच करू नका. तुम्हाला पोलीस भरतीचा पीठ पण माहिती नसेल ना, काहीच अडचण नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी येते की तुम्ही सुरुवात केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी तुमचं पहिलं काम आहे सुरुवात करणं. सगळ्यात पहिलं काम आहे तुमचं सुरुवात करणं. तुम्हाला काही माहिती असेल नसेल सोडून द्या, तुम्हाला कोण मदत करेल काय खड्ड्यात जाऊ द्या. सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही चालायला सुरुवात करा. पोलीस भरतीमध्ये अभ्यास करायला सुरुवात करा. तुम्ही सुरुवात केला नंतर तुम्हाला आपोआप सर्व गोष्टी माहिती पडत चालतील. कोणते क्लास लावायचे, कोणते पुस्तक वाचायचे, तुम्हाला सर्व माहिती पडेल. त्यासाठी तुम्हाला अगोदर सुरुवात करावी लागेल. झाला, तुम्ही पोलीस भरतीला सुरुवात करताय. आता मी तुम्हाला काही गोष्टीमध्ये मी तुम्हाला मदत करतो. सर्वात अगोदर येऊया आपण अभ्यासक्रमाबद्दल. अभ्यासक्रम तुम्हाला सर्वांना माहिती असेल. 9 स्कोर कसा घ्यावा हा व्हिडिओ पाहायला कोण आलेत माहितीये का, की त्यांना अभ्यासक्रम माहिती आहे, कोणते पुस्तक लागतात काय वगैरे त्यांना सर्व माहिती आहे. फक्त त्यांचा स्कोर 9+ जाते, त्यांचा स्कोर 60, 70, 80 या ठिकाणी अटकत असेल. म्हणून तुम्ही आजचा व्हिडिओ पाहतात, या पण या ठिकाणी मान्य करून घेऊ. आता अभ्यासक्रम तुम्हाला सर्व माहिती आहे. आता पहिली गोष्ट आपण या ठिकाणी काय करायची माहितीये का, सर्वात पहिली गोष्ट या ठिकाणी अशी करायची की तुम्हाला अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करून घ्यायचा आहे. आता 2 मिनिटे पुस्तक आणतो, मी 3-4 पुस्तकं घेऊन येतो. एखादं पुस्तक पडलंय का रे? काय पुस्तक पडलंय? पुस्तक हो,
जाऊ द्या, ठीक आहे, मला बाकीचे पुस्तक नाही सापडते. तर मी आलो घेऊन हे बुद्धिमत्तेचं आणलंय आणि हे आपलं गणिताचं आणलं. हे गणिताचं आहे. ओके, आता सिंपल होते काय माहितीये का, आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो, आता जसं की आता आपण गणिताला सुरुवात केली ना, आता हे आपलं गणिताचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघायला गेलो ना, हा ते ठेवून द्या. अजून एक जाड पुस्तक होतं, मला बॅगेत होतं, ते बॅगेतून काढून कुठं ठेवलं काय. ओके, आता हे पुस्तक ओके, आय थिंक येणे दिसणार तुम्हाला, जाऊ दे सोडा. आता ज्यावेळेस आपण आता हे पुस्तक आहे गणिताचं, आता इथं तुमचं पहिलं टॉपिक काय आहे, नैसर्गिक संख्या. ओके सॉरी, बेसिक अंकगणित हा पहिला टॉपिक आहे. तर या टॉपिकवरून सुरुवात केली तर रेल्वे, कार्य, नळ व टाकी, बोट प्रवाह, एज, गुणोत्तर प्रमाण वगैरे. आता हे जे काही टॉपिक आहेत ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता गणिताबद्दल बोलतो मी, तर गणितामध्ये जेवढे काही टॉपिक येतात ना, सर्व ऑल टॉपिक म्हणतो, गणितामध्ये जेवढे काही टॉपिक येतात सर, तुम्हाला सर्वेच्या सर्व टॉपिक क्लिअर करायचे. आणि क्लिअर असे करायचे ना भावा, की तू काही सोडायचं नाहीये. आता होतं काय, सपोज एक्झाम्पल बाय आपण शेकडेवारीचं प्रकरण घेतलं. आता मी याच्यामध्ये शेकडेवारीचं प्रकरण ओपन करतो, मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे हे पुस्तक असेल तर एक काम करा, ओपन करा, मी तुम्हाला सांगतो. शेकडेवारी रेल्वे ए बाई, शेकडेवारी कुठे गेली रे, असं हा सापडली, 171 पेज नंबर. नाही ते नाही, ते तिकडे ठेवतात. जाऊ द्या, राहू द्या, काय निवडे पुस्तक भरपूर झालं. ओके, आता मी हे शेकडेवारीचं घेतलं. आता शेकडेवारीमध्ये आपण मी ना टाईप मोजतो, शेकडेवारीमध्ये टाईप किती आहे त्या ठिकाणी. पण 59. ओके, हा, तर शेकडेवारीमध्ये या ठिकाणी एकूण टाईप आहेत 59. ओके, 59 टाईप दिलेत. तर बऱ्याचदा आपण काय होतं माहिती का, आता हे करत असताना जे जे टाईप आपल्याला जमतात, जे जे आपल्याला सोपे वाटतात ना, आपण फक्त ते टाईप करतो आणि जे जमत नाही ते सोडून देतो. आपण म्हणतो की नंतर बघू, वेळेवर बघू, पेपर आल्यावर बघू, माझ्या लक्षात राहत नाही. तर तुम्हाला असं करायचं नाही, तर लक्षात राहू तो नंतरचा भाग आहे. पण तू सर्वात महत्वाची गोष्ट, तो टॉपिक तुम्ही तुमच्या हाताखालून काढणं महत्वाचं आहे. त्या टॉपिकचे जेवढे टाईप आहेत ना, सर्व टाईप तुम्ही समजून घेणं, स्वतःच्या हाताखालून काढणं, हे फार 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 म्हणजे फार महत्वाचं आहे. झालं तुम्हाला कळत नसेल, तुमच्या मित्राला विचारा, कोणालाही विचारा, पण ते समजून घ्या. झालं. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचा तेच आहे, मराठी व्याकरणाचा तेच, तुम्हाला ऑल टॉपिक करायचे, आणि जीकेचं तेच आहे. आणि हा, आता जीके बद्दल मग थोडंसं बोलायचे. जीके साठी पुस्तकाबद्दल जर मी बोलायला गेलो, मी तुम्हाला आय थिंक मी 100 टाइम तुम्हाला सह्याद्रीच सांगणार आहे. झालं काय होतं, बाजारामध्ये असंख्य पुस्तक आहेत. तर मी ना काही पुस्तक बघितले जे बाहेरून खूप भारी भारी वाटत होते, खूप हाईप होती त्या पुस्तकांची, पण क्वचित थोड्या काही चुका निघाल्यात. मी असं नाही म्हणत की पुस्तक चुके, पण काही चुका बघितल्यात मी, काही बाजारामध्ये ज्या पुस्तक आहेत, काही पुस्तकामध्ये मला चुका दिसल्यात. पण सह्याद्रीचं हे पुस्तक तुम्हाला खरं सांगतो, नाही, मला तर अजून म्हणतो कोणती चूक या ठिकाणी सापडलेली नाहीये. सह्याद्रीमध्ये मला चूक नाही सापडली, म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला सह्याद्रीच सांगणार आहे. कारण की भावड्या इथं आपला एक जरी प्रश्न चुकला, आणि एक जरी प्रश्न आपला तोच प्रश्न आहे की पेपरमध्ये आला, तोच जर चुकला, तर आपलं या ठिकाणी भावड्या भविष्य खराब होऊ शकतं. सो त्याच्यामुळे तो विषय तुम्हाला हे करायचा आहे. झालं. सह्याद्रीचे तुम्हाला सर्व वाचून घ्यायचं. सह्याद्रीमध्ये आपल्याला कसं दिले, अगोदर थेअरी दिली आहे, नंतर पाठीमागे प्रश्न दिले. मस्त थेअरी वाचायची, थेअरी समजून घ्यायची. झालं. पाठीमागे लगेच प्रश्न दिलेत, लगेच ते प्रश्न काय करायचे, हायलाइट घ्यायचं, हायलायटर घ्यायचं, बघायचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर, लगेच खाली त्याचे उत्तर दिलेत, लगेच ते हायलाइटने पिवळे करून टाकायचे, म्हणजे योग्य उत्तर ना ते पिवळे करून टाकायचे. जे नंतर ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करशाल ना, नंतर तुम्हाला त्या प्रश्नाचं खाली काय उत्तर दिलंय ते पाहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट हायलाइट केलेलं असेल. झालं. बस असं करायचंय, आणि तो ठोकळा तुम्हाला 2-3 टाइम करून टाकायचंय. आपला तुम्ही सह्याद्रीचा घ्या, किंवा जो तुम्हाला तो आवडत असेल तो घ्या, पण मला तो सह्याद्रीचा आवडतो. झालं. हे झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी मान्य करून घेऊ की 2 नंबरला येतं, म्हणजे तुमचं काय बोलू, अभ्यासक्रम पूर्ण झाला. ओके.
तुमचं या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झालाय, आपण असं या ठिकाणी मान्य करूयात. आता तुम्हाला बऱ्यापैकी ज्ञान आलंय. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होतो ना, तर तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मला तरी वाटतं 60 ते 70 मार्क कसे येत असतील, मला यायचे तुमचं नाही माहिती, की अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एवढे मार्क येत असतील. झालं. आता काय आता महत्वाची गोष्ट, तुम्ही आता या ठिकाणी 3 नंबरला एक गोष्ट करायची, म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवणे. ओके, आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायच्यात. प्रिव्हियस इयरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही कोणाचे पुस्तक घेऊ शकतात. मी रेफर केलं तुम्ही ते नोबेलचं, आपले नोबेलचे प्रश्न संच येतात बघा. नोबेलचा मस्त कोणताही प्रश्न संच, 18,000 वगैरे काय जो काय असेल, मस्त भारी मधला एक प्रश्न संच का नोबेलचा आता बाजारामध्ये कोणता चालू आहे मला नाही माहिती, एक प्रश्न संच घ्यायचा. मग काय करायचं, त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका घ्यायची आणि ती सोडवायची. मग ती सोडवल्यानंतर बघायचं आपल्याला स्कोर किती होतोय. सपोज आपल्याला या ठिकाणी भावड्या सपोज आपल्याला या ठिकाणी 70 स्कोर आलाय. 70 स्कोर आला म्हणजे या ठिकाणी आपले 30 काय झाले, 30 चुकले. 30 आपल्या या ठिकाणी चुकलेले आहेत. झालं. मग आता पण या ठिकाणी एक गोष्ट करायची, 30 कोणते चुकल्यानं ते बघायचं. मग आपण या ठिकाणी आकडा टाकायचा. आकडा कोणता टाकायचा, याचा टाकायचा. आणि एक काम करायचं आपण ना, भाग करायचे असे. सपोज 1 2 3 4, इकडे या ठिकाणी तुमचं गणित, इकडे बुद्धिमत्ता, इकडे हे लिहिलं. आता बघायचं गणितामधला तुमचा कोणता टॉपिक चुकला. सपोज आपण या ठिकाणी बघायला गेलं तर गणितामध्ये तुमचं शेकडेवारी चुकलं, शेकडेवारी मधला 1 चुकला, लिहून घ्यायचं. आता हे जे आहे ना, या चार्ट मध्ये लिहायचं. शेकडेवारी चुकला, त्याच्यानंतर नफा तोटाचा 1 चुकला, त्याच्यानंतर नळ टाके चुकले. हे गणिताच्या कॉलम मध्ये आपण लिहून घेतो. तसंच बुद्धिमत्तेचं पण, बुद्धिमत्तेचा तुमचा कोणता प्रश्न चुकला, तो कोणत्या टॉपिक मधला आहे, लगेच त्या टॉपिकचं नाव लिहायचं. आणि महत्वाची गोष्ट, तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे की जो तुमचा प्रश्न चुकलाय, एखादा प्रश्न चुकलाय, तर हा प्रश्न कोणत्या टॉपिक मधला आहे. आपल्याला निदान एवढी तरी अक्कल असली पाहिजे. खरं सांगतो मी, एवढी तरी अक्कल असली पाहिजे. तुम्हाला एवढी अक्कल नसेल ना, तर पुन्हा अभ्यासक्रम हातात घ्या आणि पुन्हा एकदा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्या. झालं. हे चार्ट पाहिले, गणिताचं लिहिलं, बुद्धिमत्तेचं लिहिलं, मराठी व्याकरणाचं लिहिलं. आता जीके बद्दल. आता जीकेचं कसं माहितीये का, जीकेचं चुकलं. आता जीकेचं जर तुमचं इतिहासाचं चुकलं असेल, आता इतिहासामध्ये आता काय माहितीये का, आता इतिहासामध्ये आपण टॉपिक करायचं. सपोज उदाहरणार्थ तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं काहीतरी चुकलंय, लगेच जीके मध्ये घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ. सपोज तुमचं समाज सुधारक मधलं लोकमान्य टिळकांवरती एखादा प्रश्न चुकला असेल, लगेच लिहायचं लोकमान्य टिळक, समाज सुधारक. राज्य घटनेतलं एखादं चुकलं असेल, लिहायचं राज्य घटना. म्हणजे तुमचं ज्या टॉपिकचं चुकलंय ते लिहायचं. लिहिलं गेलं, आपला सर्व अभ्यासक्रम लगेच ठेवायचा साईडला. लगेच हे आपण एका पानावरती लिहिलं, ते पान घ्यायचं, बघायचं, अरे माझं हे चुकलंय का, शेकडेवारी. गणिताचं पुस्तक ओपन करायचं, शेकडेवारी टॉपिक ओपन करायचा. पहिल्या टाईप पासून तो 59 नंबरचा टाईप पर्यंत अख्खेच्या अख्खे टाईप करून टाकायचे. अख्खेच्या अख्खे सगळं डायरेक्ट. दुबारा तुमचं शेकडेवारीवर चुकलंच नाही पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, तुमचं जे शेकडेवारीवर तुमचा जो काही प्रश्न चुकला होता, तो बघायचा तो कोणत्या टाईपचा होता. लगेच पुस्तकामध्ये बघायचा, हा टाईप पुस्तकामध्ये दिलेला आहे का, लगेच तो बघायचा आणि तो समजून घ्यायचा, जेणेकरून पुढच्या वेळेस तुमच्याकडून तो चुकला नाही पाहिजे. आता या ठिकाणी झालं काय, तुम्हाला 70 स्कोर आले, तुमचे 30 चुकले. मग 30 मधले जे तुमचे टॉपिक चुकले, ते टॉपिक तुम्ही काय केले, क्लिअर केले. मग त्याचा फायदा तुम्हाला काय झाला माहितीये का, जे टॉपिक तुमचे क्लिअर केले ना, ते तुमच्या भविष्यामध्ये काय होणार नाही, चुकणार नाही. तसं पुढच्या वर्षी तुम्ही तेच केलं, प्रश्नपत्रिका घेतली सोडवायला, सोडवली, जे चुकलं ते लिहिलं आणि त्याच्यावर काम केलं, ते चुकणार नाही. म्हणजे याच्याने होणार काय माहितीये का, तुमच्यामध्ये जी कमतरता आहे ना, तुम्हाला तुमच्यामधली कमतरता समजेल. तुमचं काय चुकतं ना तुम्हाला ते समजेल. मग तुम्ही तुमच्या चुकांवरती काम करशाल, तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकशाल. असं करता करता तुमचा स्कोर वाढणार आहे. आता तुम्हाला हे तर सांगून दिलं. आता अजून एक गोष्ट बरं का, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. आता 90 स्कोर वाढवायचा, तुम्ही हे व्हिडिओ बघून आले इथपर्यंत आणि आतापर्यंत व्हिडिओ बघताय, तर एक महत्वाची गोष्ट अशी आहे ना,
की फक्त तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला आणि तुमचं काम होऊन जाईल हा मला विषय नाहीये. तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी करावं लागेल ते म्हणजे कळशीत कळशी, तेच आपलं कन्सिस्टन्सी. तर तुम्हाला या ठिकाणी सातत्य ठेवणे भावा. बऱ्याचदा आपलं पोलीस भरतीवाल्या पोरांचं काय होतं माहितीये का, 2-3 दिवस फुल एकदम मोटिवेशनल होऊन आता कित्येक लोकांना माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फुल मोटिवेट होतील की मी 90+ स्कोअर घेणारच, मी 90+ स्कोअर घेणारच. परंतु भाई बस हे मोटिवेशन 2-3 दिवस, नंतर आपला रेग्युलर तोच कार्यक्रम चालू. चल रे चहा प्यायला, चल इकडे फिरायला, आणि याचं लग्न आहे आणि त्याचा साखरपुडा आहे. हे मग मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू ना, जर तुमच्याकडे काही असेल ना स्टेटस, लायकी काही असेल ना, तर तुम्हाला किंमत आहे. तर मी तुम्हाला खरं सांगतो, जर आपल्याकडे काही नसेल ना, आपण स्वतःच्या पावरती उभं नसेल ना, अरे शून्य किंमत आहे आपली, शून्य किंमत आहे. सगळं खड्ड्यात होते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला तुमची किंमत चेक करायचं असेल, फक्त 4 दिवस ना काही काम न करता फक्त घरी ना फक्त पडून राहा, फक्त घरी पडून राहा. शिव्या खायला भेटतील करून शिव्या. अरे आयुष्य एवढं सोपं नाही राजा. आपल्या स्टेटसला किंमत आहे, आपल्याकडे किती पैसे आहे त्याला किंमत आहे, तू काय आहे त्याला किंमत आहे. माणसाला कोणी विचारत नाही. हे जग चालतं कशावरती, जग देवाणघेवाणवरती चालतंय. मी तुझ्यावर प्रेम करतो तेव्हा तू माझ्यावर प्रेम करशील. प्रेमामध्ये सुद्धा देवाणघेवाण होते. तर हे तर आपलं जग आहे यार. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाणघेवाण होतोच, ते तुम्ही चेक करून घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाणघेवाण आहे. तर या ठिकाणी तुम्हाला देण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी पाहिजे, पैसा, पाणी, स्टेटस काहीतरी पाहिजे. म्हणून आजच्या काळामध्ये तुम्ही स्वतःच्या पगारावरती उभे असणं महत्वाचं आहे. मिनिमम 40-50 पगार असणं फार इम्पॉर्टंट आहे. नाही तर बॉस काय कंपनीत कामाला जातोय किंवा अजून जे काय असेल, मी रोजाने कामाला जातोय, हे करतोय, काही होत नसते. एवढ्या कमी पगारात काहीच होत नसते भावा. सोपं नाहीये. एक एखादं मोठं आजार पण आलं, 5-6 लाख रुपये लागले, झाला काय खेळ खंडोबा. बेस्ट मस्त सरकारी नोकरी आहे, एक लाईफ सेट नाही म्हणू शकत मी, पण मग ओके, चांगली लाईफ जाईल. थोडस वरती याल, जे काही आपली गरीब परिस्थिती आहे थोडीशी अपग्रेड होईल, ते बऱ्यापैकी गोष्टी सुधारतात. 4 चाकी गाडी बिडी म्हणजे थोडस ओके लाईफ होऊन जाईल तुमची. सो त्यासाठी मला एक म्हणणं की भाई नोकरी मिळवा. आणि नोकरी मिळवण्यामागचं अजून एक मोटिवेशन होतं तुम्हाला, लग्न. सरकारी नोकरी असल्यावरती मनासारखं पोरगी भेटन, सर्व होईल. आणि नोकरी नसेल तर मग पोरगी पण नाही. सो त्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवणं या ठिकाणी महत्वाचं आहे. सातत्य ठेवणं या ठिकाणी महत्वाचं आहे. जो सातत्य ठेवणार एवढा तोच होणार, नाही तर तो होणार नाही. आणि आता भरती कधी होईल त्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर 2 परिपत्रक आहे तुम्हाला. ओके, तुम्हाला आता हे एक परिपत्रक दाखवतो. आता याच्यावरती मी रील पण बनवली. अरे सेम नव्हतं करायचं, थांब. हे बघा, हे एक परिपत्रक होतं. आता याच्यात काय दिलेलं होतं माहितीये का, की पोलीस शिपाई, अरे इकडे पोलीस शिपाई चालक वगैरे यांचे जे काही रिक्त पद होणार आहेत, 1-1-2026 ते 31-12-2026, 1-1-2027 ते 3-6-2027 पर्यंत जेवढे काही पद या ठिकाणी रिक्त होणार आहेत पोलीस शिपाई या पदाचे, तर त्यांची रिक्त पदांची माहिती मागवलेली होती. हे ते परिपत्रक आहे. सो याच्यावरून काय लक्षात येते माहितीये का, भरती तर होणारच आहे, लवकर होणार आहे, काही विषय नाहीये. तुम्हाला या ठिकाणी सातत्य ठेवायचं आहे. ओके, हे झालं. आता अजून एक गोष्ट, आता मी तुम्हाला आपलं काय चुकतं त्याच्यावरती काय काम करायचं वगैरे ते गोष्ट सांगितले. आता अजून एक गोष्ट तुम्हाला मला या ठिकाणी सांगायची आहे. आता बऱ्याच लोकांना ना जीके मध्ये मार्क कमी येतात. जीके मध्ये तर तुम्हाला माहिती आहे का, शाळेमध्ये आपली मॅडम आपल्याला एक गोष्ट करायची बघा, की तुम्ही इंग्लिशचे 10 शब्द पाठ करून आणा, 10 म्हणी पाठ करून आणा, हे पाठ करून आणा. आपल्याला पाठ करून आणायला लावायचे. करायचो आपण त्यावेळेस 10-10, 15-15, 20 शब्द आपण त्यावेळेस पाठ करून यायचो. तर आता पण आपण तो नियम या ठिकाणी लागू करूयात आणि थोडीशी एक गोष्ट करूयात.
आता तुम्हाला नाही ठिकाणी एक गोष्ट सांगतो, मला पीडीएफ इम्पोर्ट करावं लागेल. इमेज, अरे इमेज नाही रे, मला पीडीएफ घ्यायचे होते. $78 पेजेस. ओके चलो. ओके, एक पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये 12,000 किती जीकेचे 12,000 वन लाईनर स्वरूपातले प्रश्न. म्हणजे कसं माहिती का तुम्हाला सांगतो. आता हे बघा, त्या ठिकाणी हा प्रश्न खाली द्यायचं उत्तर, प्रश्न खाली द्यायचं उत्तर, प्रश्न खाली द्यायचं उत्तर. बघा, प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर. आणि हे अशा प्रकारचं बघू शकतो. हे बघा, आता हे या ठिकाणी समाजसुधारक लागला. आता हे समाजसुधारकाचे बघा प्रश्न. आता पंचायत राज लागला. आता पंचायत राजचे प्रश्न बघू शकता. आता स्थानिक स्वराज्य संस्था बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचे बघा. आता हे पोलीस प्रशासनाचे बघा. आणि आपण ह्या पीडीएफ मध्ये काय आहे माहितीये का, या पीडीएफ मध्ये ना तुम्हाला जे काही थेअरी दिली ना, तर त्या थेअरीवरती म्हणजे जी काही माहिती साठा आहे, त्या माहितीच्या साठ्यावरती कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यावरती अभ्यास करून लेखकाने अशा प्रकारची ते पीडीएफ तयार केलेली आहे. बघा, लेखक आहेत आपले चेतन पाटील सर. बघा, आणि डेमो पीडीएफ आहे ही, डेमो पीडीएफ. आता हा बघा, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, अर्थशास्त्र, संगणक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संकीर्ण माहिती. ओके, सो अशा प्रकारे ही पीडीएफ आहे. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ही पीडीएफ घ्यायची आणि ही पीडीएफ घेऊन काय करा तुम्हाला सांगतो. या पीडीएफ मध्ये किती आहेत, 12,000 प्रश्न आहेत, बरोबर. तुम्हाला या ठिकाणी सिंपल काहीच नाही करायचे. रोज तुम्हाला फक्त 100 प्रश्न पाठ करायचे. लय सोपं आहे. अरे बाबड्या, लय लय सोपं आहे, सिंपल. मी तुम्हाला सांगतो, इजिप्त मधील प्रसिद्ध दहशतवादी संघटना कोणती, मुस्लिम गट. रशियातील कोणत्या प्रांतात बंडखोर कारवाया सुरू आहेत. 100 प्रश्न पाठ करणं लय लय छोटी गोष्ट आहे. एकदा पाठ करा किंवा डोळ्या खालून काढा, डोळ्या खालून 2 ते 3 टाइम काढायचे. दिवसातून किती, 100 प्रश्न. तर आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करशाल, रोज तुम्ही 100 प्रश्न करतायत. रोज किती प्रश्न करतायत, 100 प्रश्न करतायत. महिन्याचे तुमचे 30 दिवस, तर तुम्ही एका महिन्यामध्ये किती करतायत, 3,000 प्रश्न या ठिकाणी पूर्ण करतायत. झालं, एका महिन्यामध्ये 3,000. हा, सो मग या ठिकाणी 3,000 गुणाकारामध्ये 4, तर 4 महिन्यामध्ये तुमचे या ठिकाणी 12,000 प्रश्न पूर्ण होतात. पोलीस भरतीला अजून कसे म्हणजे पेपरसाठी, लेखीसाठी 4-1 महिने तुम्हाला आरामशीर भेटतात. जास्त भेटतील पण कमी नाही. तुमचे फक्त फक्त किती, 4 महिने. 4 महिन्यांमध्ये तुमचे ह्या पीडीएफ मध्ये बऱ्यापैकी प्रश्न तोंडपाठ झालेले असतील. काय तोंडपाठ झालेले असतील, तर याच्याने तुमचं काय होणार आहे भाई, तुमचं जीके पक्क होणार आहे. तुम्हाला जीके पक्क करायचं तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. तर तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता. ओके, विषय काय आहे, याला पेमेंट केल्यानंतर हा नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचे. पेमेंट तुम्हाला हे पेमेंट करून याच्यावर पेमेंट करून ह्या नंबरला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. लगेच तुम्हाला ते पीडीएफ मिळून तुम्ही तिथूनही घेऊ शकता. किंवा हे एक ऍप आहे स्वराज्य अकॅडमी नाशिक म्हणून, ज्याचे 50,000 प्लस डाउनलोड आहे. रेटिंग मी बघू शकता तुम्ही, 4.2 ची रेटिंग आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना ते पीडीएफ आवडते म्हणून एवढी रेटिंग आहे. तुम्ही ह्या ऍप वरून पण घेऊ शकतात आणि इथूनही तुम्ही घेऊ शकतात. आणि हा, ऍप वरून घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रिंट आउट काढायचे असते. आणि हा महत्वाचा यूज, तुम्ही प्रिंट काढू शकता. तर ऍप वरून घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रिंट आउट काढायचं असतं, तर तुम्ही प्रिंट आउट कशा पद्धतीने काढू शकता सांगू का. ओके, हा,
सिंपल त्या पीडीएफ वरती क्लिक करायचं, 3 रेषा होते, 3 रेषांवरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट नावाचं हे येईल, त्याच्यावरती क्लिक केला का ते डायरेक्ट तुमच्या फोनवरती पीडीएफ डाउनलोड होऊन जाईल. जोरसवाल्याला सेंड करा, प्रिंट आउट काढून घ्या, की ते त्याला जे सेंड केलं असेल ते डिलीट करून द्या. तुम्ही प्रिंट आउट पण काढू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. जर तुम्हाला जीके पक्का करायचा असेल तरचा विषय, हा बाकी जाऊ द्या. झालं, आता ही गोष्टही झाली. आता अजून स्कोअर पक्का करण्यासाठी काय करायचं माहिती का? आता थोडस विषयाबद्दल बोलत. आता तुमचे एकूण 4 विषय तुम्हाला माहितीच आहेत. मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जीके वगैरे हे विषय माहिती आहेत. आता मी तुम्हाला एक सांगतो, याच्यामधले जे काही विषय आहेत ना, या काही विषयांमध्ये तुम्ही या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. हा, तुमचा व्हिडिओ चालू आहे का? हा, चालू आहे. माईक होय, तो बी चालू आहे. हा, 4 विषय मी तुम्हाला सांगतो. गणित आणि बुद्धिमत्ता हे जे 2 विषय आहेत ना, मला लिहून बुद्धिमत्ता. फर्स्ट गणित, 2 बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता या ठिकाणी तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. येतातच, पैकीच्या पैकी मार्क येतातच. तुमच्या समोर हा पट्ट्या उभ्याने घेतलेत आणि असं नाही की फक्त एकदा, दोघी पेपरमध्ये. ऍक्च्युली मी दुसऱ्या भरतीमध्ये लागलोय. पहिल्या भरतीमध्ये पण तेच केलं होतं. पहिल्या भरतीमध्ये सुद्धा मला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये 25 पैकी 25 म्हणजे पैकीच्या पैकी मार्क होते गणित आणि बुद्धिमत्तामध्ये. मला पहिल्या भरतीला पण होते आणि दुसऱ्या भरतीला, हा, पहिल्या भरतीला स्कोर माझा 87 होता. पिंपरी चिंचवड 2019 वाली कोरोना काळातली, ज्या 8 वेळेस अगोदर पेपर झाला होता, नंतर ग्राउंड झालं, त्यावेळेस मला 87 होते. आणि जी 2023 मध्ये झाली होती ना, त्याच्यामध्ये मला या ठिकाणी 96 मार्क होते. भारी इम्प्रुव्हमेंट झाले माझ्या. तर मी तुम्हाला सांगतो, हे जे 2 विषय आहेत ना, या ठिकाणी पैकीच्या पैकीच मार्क घेऊनच तुम्ही डोक्याचं. अरे काय सिंपल, मी तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला काय करायचंय. हे 2 पुस्तकं आहेत, हे बघा, हे फाटो नको रे. हा, हे 2 पुस्तकं आहेत. ओके, हे 2 पुस्तकं घेतले. यांच्यामध्ये जेवढे टॉपिक, जेवढे टाईप दिले त्यांना डायरेक्ट असं हे करून टाका. एकूण एक टॉपिक डोक्यात घाला. त्याच्या बाहेर आहे काय? गणित बुद्धिमत्ता काय माहिती का? मर्यादित साठा आहे, त्याच्या बाहेर प्रश्न जातच नाही. मर्यादित साठा आहे, प्रश्न जात नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही काय पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी भावड्या हे मिळून तुमचे या ठिकाणी 100 पैकी 50 मार्क काय झाले? फिक्स झाले भाईड्या, फिक्स आहे. झालं. आता येऊया आपण मराठी व्याकरण. पण